ठाकरेंच्या युतीचं घोडं अडलं कुठं? प्रभाग रचना जाहीर, युतीचा निर्णय कधी? ठाकरेंची युती होणार की बारगळणार? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालंय. नेत्यांच्या भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात एकत्रित एल्गार पुकारला जातोय. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगतायत, त्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील प्रभाग रचनाही जाहीर झाली. मात्र युतीचं घोडं काही पुढे जात नाहीये. आता त्यामागची कारणच मनसे आणि ठाकरे गट सांगते. निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही, त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भातील प्रभाग रचना जाहीर झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली. मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करण्याची सुरुवात केली. त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असलं तरी युतीबाबत चर्चा आणि प्रस्ताव कधी पाठवला जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच चर्चेची पावलं टाकली जाणार आहेत. नेते सकारात्मक असले तरी प्रस्ताव आणि चर्चा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होईल. निवडणूक जाहीर होण्याआधी ताकदीचा आढावा घेतला जाणार आहे. खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर वारंवार ठाकरे बंधू एकत्र